यायचे मॅन ऑफ द मॅच. हॉटेल यशोनंद राजूर आणि त्यांच्या विरोधात नितेश इलेव्हन शेनीत अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर गोंदके स्ट्राइक एंड वरती ओ फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला. साऱ्या गगनात ललकार. सागर गोंदकेनं गाजवली होती आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी. अकोला तालुक्यातील हॅलो हॅलो हॅलो. तर धन्यवाद पुन्हा एकदा
जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक ओव्हर क्रमांक 2चा खेळ चालू आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एक मॅच. नितेश 11 शेनीत आणि त्यांच्या विरोधात हॉटेल यशोनंद राजूर हे दोन संघ आमने सामने आहेत. हॉटेल यशोनंद राजूर टीम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती जारी असताना फुलटॉस अगदी आपण पाहतोय ऑन साईडच्या दिशेला खेळून निश्चितपणे काढला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं आम्ही करतोय मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती या जारी आहे. ओ लेंथ बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहिलं, 2 षटकार येताना पाहायला मिळाले. परंतु या षटकात चांगलं कमबॅक ज्ञानेश्वर दुसरं षटक हातात घेतलंय. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर स्थिर आहे. 4 चेंडू टाकलीत आतापर्यंत, 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला टॅप केला चेंडूला, जाईल चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. पाहतोय 24 रन ऑन स्कोर बोर्ड. थोडासा अडथळा त्या ठिकाणी मात्र प्राप्त झाला. गोलंदाजाला अगदी आपण पाहतोय क्रीडांगण कधीच रणांगण बनून गेलंय. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग 2026चा सोहळा तुम्ही पाहतायत, आनंद घेतायत. पिकअप केला, पिकअप शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक अनदर वन सिक्सर. भागीला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे. फलंदाजी करत असताना आणि आपण पाहतोय 2 ओव्हरची समाप्ती. 15ची सरासरी राखली. बनवल्या गेल्या धावा 30. उर्वरित षटक शिल्लक असतील ती 4 षटक. हॉटेल यशोनंद राजूर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रवारा पॅन्थर्स महेश धुमाळे अँड कंपनी. अगदी आपण पाहतोय अतिशय जबरदस्त खेळ त्या टीमनं केला. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगली होती. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमचा पराभव केला शेवटच्या चेंडूवरती आणि या विजय प्राप्त करताना ती टीम आपल्याला पाहायला मिळाली. धावा 30, 15ची सरासरी राखली आणि आता षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत हे 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. हॉटेल यशोनंद राजूर विरुद्ध नितेश 11 शेनीत या 2 टीमच्या दरम्यान घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष रंगताना जो पाहायला मिळतोय. संकेत महत्वाचं षटक हाताळण्यासाठी तयार. लकी ड्रॉची कुपन मित्रांनो खरेदी करा. 10 रुपयांमध्ये तुम्हाला सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. स्पोर्ट्स सायकल आहे, फॅन आहे, बिक्सर आहे, अनेक पारितोषिक खरं तर 10 रुपयात तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळे कुपन अवश्य खरेदी करा. उद्या लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेला अगदी आपण पाहतोय चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकली तर 30 वरती या धावफलक स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती या जारी आहे. ओव्हर क्रमांक 3 जारी. 30 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट शतरक्षक चेंडूवरती सुरेख कलेक्शन त्यानंतर केली गेलेली फेकी यष्ट्या उडवल्यात निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे थर्ड अंपायर एसपी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरे पंच केव्हा वापरले गेले तर 1992 ला आणि तिसऱ्या पंचांचा पहिला बळी ठरला होता मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. नॉट आउट तिसऱ्या पंचांचा इशारा फलंदाज सुरक्षित आहे. सांख्यिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन ऑन स्कोर बोर्ड 31 धावा धावफलकावरती. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 31 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना 31 रन 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ जारी हो. यावेळेला लिडिंग एज लागली होती निश्चितपणे त्या ठिकाणी. काय ड्रॉप होताना पाहायला मिळाला यष्ट्यांच्या पाठीमाग. नितेश 11 शेनीत शतरक्षण करत असताना हॉटेल यशोनंद राजूर फलंदाजी करत असताना सागर गोंदके आणि दुसऱ्या बाजूला गणेश धडाकेबाज सुरुवात करून तर दिली आहे परंतु शेवटच्या षटकापर्यंत किती स्कोर उभा केला जाईल ते खूप महत्वाचं आहे. पिकअप केला पुन्हा एकदा दे घुमा के बिग सिक्सर गगनाला गवस निघाला. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉप फलंदाजांनी खेळलेले फटके अतिशय नेत्रदीपक असतात आणि या काय फटका खेळला गणेशांनी मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट झटपट झालं अगदी आपण पाहतोय. धावा 37 आहेत. बॉल पोहोचवा आतमध्ये. तिसरं षटक चालू आहे. 1996चा इतिहास जर पाहिला तर असंच एक डावखुरं वादळ आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. 17 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं होतं सनय जयसूर्या यांनी आणि त्यावेळेला ते अतिशय झटपट षटक 19 वर्ष लागली होती ते रेकॉर्ड मोडायला. 17 चेंडूमध्ये अर्धशतक सनय जयसूर्या यांनी झळकवलं होतं. हे काही रेकॉर्ड आहेत. ओ यावेळेला डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे आणि या दरम्यान षटकाची समाप्ती. गणेश चौधरी यांनी जे 3 षटकार खेळले मेचकर सर बाळू मेचकर सर यांच्या माध्यमातून 100 रुपये गणेश यांच्यासाठी. 3 षटकार जे खेळले त्या षटकारांसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज मेचकर सरांच्या माध्यमातून. चांगली कामगिरी करा पारितोषिक मिळणार आहेत. पारितोषिकांची अगदी आपण पाहतोय कायरा खेळाडूंवरती होणार आहे. क्रिकेट प्रेमी राजूर आणि क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं हे आपण शानदार आयोजन पाहतो आहोत. षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा उर्वरित अगदी आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ बाकी असेल.
मॅच क्रमांक 2 या ठिकाणी या चालू आहे. हॉटेल यशोनंद राजूर आणि नितेश इलेव्हन शेनीत या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. सागर गोंदके अकोले तालुक्याचं वादळ म्हणून खरं तर ओळख आहे. वादळ येतात वादळ जातात परंतु वातावरणात काहीतरी अकराळ विक्राळ बदल घडून वादळ परततात. सागर गोंदके नावाचं वादळ कितीतरी मैदानावरती अगदी आपण पाहतोय घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं. अकोले मर्यादित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. गत वर्षाची स्पर्धा देखील सागर गोंदकेनं आपल्या फलंदाजीनं गाजवली होती. ओ शॉर्टलाईन चेंडू होता पुलचा फटका खेळला एक नेत्र दीपक ट्रीमेंडस सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय है पंचेचाळीस धावा धावफलकावरती. ओ ओव्हर द पॉइंट हेड पुन्हा त्यांचा जादूगार म्हणून देखील त्याच्याकडे पाहिले जातं. टायमिंग आणि ताकद यांचा मिलाप नेहमीच त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतो. सागर गोंदके मैदानाच्या आतमध्ये धावफलक 47 आहे आणि ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतो आहे. 3 चेंडू अजूनही शेष आहेत शिल्लक आहेत बाकी असतील या षटकामधले आपण पाहतोय. हॉटेल यशोनंद राजूर आणि नितेश इलेव्हन शेनीत या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतो आहे झेल टिपला जातो आहे विकेटचं होईल पतन फलंदाज बाद. 20 मध्ये यावर्षी खेळाडूंबरोबर यस हॅलो 49 धावा धावफलकावरती आहेत.
हॅलो हॅलो. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. संकेत संकेत महत्वाचं षटक का टाकण्यासाठी या सज्ज होताना आपण पाहतोय. अनप्लेएबल डिलिव्हरी. बॅट उचलायला संधी देखील दिलेली नाहीये. बाळू मेचकर सर यांच्या वतीनं गणेश यांनी जे 3 षटकार खेळलेले आहेत त्या षटकारांसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज जमा आहे. यस सलग 3 यानंतर मारले तर बाळू मेचकर सर यांच्या माध्यमातून 100 रुपये जमा आहेत. SP सरांकडे ते पारितोषिक जमा आहे. सलग 3 षटकार मेचकर सरांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 50 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. हॉटेल यशोनंद राजूर विरुद्ध नितेश 11 शेनीत या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय. 5वं षटक मार्गस्थ आहे. आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती या पडतायत. खरं तर हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. हा संघर्ष आहे विजय पताका फडकवण्यासाठीचा. चेंडू सुसाट सीमारेषा भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. पिंटूच्या बॅट मधून हा सनसनीत चौकार येताना जो पाहायला मिळाला. खरं तर हेच फटके अपेक्षित असतील मैदानाच्या आतमध्ये. हे फटके खेळले तर एक मोठा आणि विशाल स्कोर उभा राहू शकतो. फ्रंट फुटवरती आले. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. धावबादची संधी पुन्हा एकदा प्राप्त होताना जी पाहायला मिळेल. RPL कोर कमिटी त्यांच्या अथक परिश्रम मेहनत ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय. सातत्यानं 5 वर्ष आपण आयोजन पाहतोय. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं. त्यामध्ये कोर कमिटीमध्ये आमचे बाळासाहेब नवाळी आहेत. संतोष सकपाळ आहेत. पिंटू भाऊ थिगळे आहेत. आमचे SP शहाजाम पठाण आहेत. प्रवीण भांबेरे, गोविंद भांगरे, दिलबीर डगळे मेजर, जावेद खाटिक आहेत. ऋषी नवाळी, कुणाल नवाळी, मच्छिंद्र पोटकुले मेजर, अजय कोंडार, आकाश कोंडार, त्याचबरोबर मच्छिंद्र सुकटे, बाळा मशाळ, तेजस लोटे, अभिषेक बडांगे आणि अमोल कोरडे मेजर या आमच्या आयोजन कमिटी. RPL यशस्वी करण्यासाठी सातत्यानं या आयोजन कमिटी झडताना आपण पाहतोय. आणि एक सुंदर स्पर्धा यावर्षी देखील आपल्या समोर जी ठेवली गेली आहे. व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 57 रन ऑन स्कोर बोर्ड. 57 धावा धावफलकावरती. कुपन खरेदी करा मित्रांनो. फक्त 10 रुपये कुपनची किंमत आहे आणि 10 रुपयामध्ये अनेक पारितोषिक जिंकण्याची सुवर्ण संधी. स्पोर्ट सायकल आहे, फॅन आहे, मिक्सर आहे आणि बरंच काही. फक्त तुम्हाला 10 रुपयामध्ये स्पोर्ट सायकल दिली जाते. त्यामुळं नक्कीच या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या. धावफलकावरची धावा 58 आपण पाहतोय. षटक क्रमांक 5वं संपलं आणि आता स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी
अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये 58 धावा धावफलकावरती. धावांचा उच्चांक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय सचिन. सचिन या नावामध्ये क्रिकेट विश्व सामावलंय. सचिन हे 3 अक्षर बरंच काही सांगून जातात. सचिन अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. यावेळेला ओव्हर द कव्हर हेड डीप एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक चेंडूवरती आला. कलेक्शन सुरेख पाहायला मिळतंय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 59 धावा धावफलकावरती सचिन बेनके महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. अकोले तालुक्यातील अनेक नामांकित खेळाडू आमने सामने अगदी आपण पाहतो येताना पाहायला मिळतात. अकोले तालुका मर्यादित ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित संधी तिचं सोनं केलं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद पिंटू परतताना पाहायला मिळतोय. देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ पलीकडे जे बॉल जात आहेत ना ते आणायला कुणी जायचं नाही. विनंती आहे. यस, जो वरती जाईल ना त्याला दंडित केलं जाईल. आर्थिक दंड असेल. या वेळेला संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली. एक झेल टिपलाय विकेटचं होईल पतन. RPL 2026 मध्ये यावर्षी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. नियम व अटी लागू. RPL स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. राहुल मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकसष्ट धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला ओव्हर द पॉइंट हेड चेंडू एक टप्पा घेतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर पासष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. सफळाईनं ही सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते, पूर्ण होताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊ ना पोहोचेल 22 म्हणून त्या ठिकाणी पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 66 धावा आणि याचबरोबर
कोण जिंकणार? राजूर प्रीमियर लीग 2026 चा मजबूत किल्ला क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित अकोले तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात राजूर प्रीमियर लीग 2026 पर्व 5 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. शतरक्षण करत असताना आपण पाहतोय बारावे प्लेयर दोन्ही टीमच्या या ठिकाणी असावे, त्याची दक्षता घ्या. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात, सामन्याला होती सुरुवात. 67 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चांगली मॅच होईल, चांगला संघर्ष आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. चांगली व्यूहरचना आपण पाहतोय. लॉंग ऑनला शतरक्षक तैनात आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, कव्हरच्या दिशेला शतरक्षक आहे. पॉइंटला शतरक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक शतरक्षक तैनात आहे. आणि एक चांगली व्यूहरचना. पहिला चेंडू वाईड खराब येताना जो पाहायला मिळतो आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे अण्णा. थोडासा कानमंत्र जावेद खाटिक त्या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. एक नामांकित गोलंदाज आहेत जावेद खाटिक. यावेळी अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कलेक्शन सुरेख आहे. मेजर डगळे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बरंचसं क्रिकेट आपल्या कारकिर्दीत खेळलंय. सातत्यानं अगदी आपण पाहतोय. देशाची सेवा करत असताना खेळाला प्राधान्य दिलं आणि अनेक मैदानावरती मेजर डगळे हे नाव देखील चमकताना आपल्याला पाहायला मिळालं. इन ऍक्शन त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला आहेत. यावेळेला गुडघा टेकलाय
आणि षटकार ठोकलाय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा क्वालिटी Thank you. षटकार ठोकला ज्ञानेश्वर. यावेळेला अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला फटका खेळून काढला का लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. मजा येईल या मॅच मध्ये शेवटपर्यंत. 67 बनवायच्यात. नितेश 11 शेनीत फलंदाजी करत असताना ओ बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 8 वरती धावफलक स्थिर आहे. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओ या वेळेला आकाशाचे वेद पप्पू चेंडूच्या खाली जेल टिपला जातोय. बरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. नियम व अटी लागू. RPL स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. मिळत नाहीये आणि एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केला गेला. सांघिक धावसंख्या जर पाहिली 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 1 या ठिकाणी संपत असताना आता दुसरं षटक या ठिकाणी टाकलं जाईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती सागर गोंदके. आपला अष्टपैलू तो वेळोवेळी सिद्ध केले सागर गोंदके यानं. जागतिक क्रिकेटमध्ये जर गेलं तर जॅक कॅलिस सारखा अष्टपैलू खेळाडू खरं तर झाला नाही. अष्टपैलू खेळाडू अनेक पाहतो आपण. भारताकडून देखील आपण अनेक अष्टपैलू खेळाडू पाहिलेले आहेत. परंतु जॅक कॅलिस हे नाव आंतरराष्ट्रीय विश्वामध्ये चमकताना आपल्याला जे पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलूत्व सिद्ध करताना सागर गोंदके पहिल्यांदा प्रतिम फलंदाजी त्या ठिकाणी केली. यस यानंतर पराजित अशी मॅच असेल. व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 वरती. 11 रन 11 रन 11 धावा. नितेश 11 शेनीत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना ओ या वेळेला बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. फ्लॅट बॅटेड सिक्सर 6 धावा स्क्वेअर लेगला. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. षटकार आपला टॉपचा विषय सतरा धावा धावफलकावरती एक चांगला चेंडू प्रस्तुत केला सागर गोंदके यांनी. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर मात्र 17 वरती स्थिर. 17 रन 17 धावा. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती जारी असताना फुलटॉस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल टिपला जाते.
17 रन ऑन स्कोर बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 प्रगती पथावरती जारी आहे. सागर गोंदके बॉलिंग ट्रॅक वरती आहे. संघर्ष जारी. पाहिजे कोण कोणावरती पडणार आहे भारी. टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. क्रिकेट लवर्स राजूर यांचं शानदार आयोजन. राजूर प्रीमियर लीग 2026 आपण अनुभवतोय, पाहतोय, आनंद या सामन्यांचा घेतोय. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. याचबरोबर एक चेंडू अजून शेष असेल. या षटकामधला सागर गोंदके बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 2 पराजित टीम मध्ये यानंतर लढत होणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. पायाचा वेध घेणारा चेंडू. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक संपली. विजय नवाळी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक टाकले जाईल ते 3रा षटक. जावेद खाटिक. हे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. शिट्टी किंग म्हणून ओळख आहे. अनोख्या शिट्ट्या त्यांच्या माध्यमातून त्या वाजवल्या जात आहेत. जावेद खाटिक महत्वाचं षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना चर्चा चालू आहे सागर गोंदके आणि जावेद खाटिक यांच्यामध्ये. एक नामांकित गोलंदाज म्हणून सातत्यानं चर्चेत राहिले हे नाव जावेद खाटिकचं. आपलं सर्वोत्कृष्ट देण्यासाठी सज्ज जावेद खाटिक. मारा करण्यासाठी अगदी आपण पाहतोय. बॉलर तयार. जावेद खाटिक. ओव्हर क्रमांक 3. ओ फुलटॉस आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला दिली दिशा. चेंडू सीमारेषा पार. फटका असा धुवाधार. निर्णय काही वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. द्या बॉल द्या. थँक्यू. धाबा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय वाढतील कारण की अवांतर धाव येते. नो बॉल. नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. आमचे मच्छिंद्र सुकटे देखील या ठिकाणी आहेत. अगदी आपण पाहतोय स्वतः आयोजक आहेत.
25 धावा असतील. 25 धावा. नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2007 साली हा नियम सर्वप्रथम क्रिकेटमध्ये आला फ्री हिटचा आणि फ्री हिटचा फायदा उठवला जातोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. कार्डवरती चला थोडीशीच कुपन शिल्लक आहेत. ताबडतोब या कुपन खरेदी करा. 10 रुपयामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. चेंडू साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. एखाद्याला सायकल लागल्यानंतर आपल्या मनाला वाईट वाटतं. त्यामुळं खरं तर कुपन खरेदी करा मित्रांनो. फक्त 10 रुपये किंमत आहे आणि थोडीच कुपन आज शिल्लक आहेत ती तुम्हाला खरेदी करायची आहेत. 10 रुपयामध्ये सायकल आहे, मिक्सर आहे, फॅन आहे. जिंकण्याची सुवर्ण संधी. धावा स्कोर कार्ड वरती या. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 22 चेंडू 34 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जावेद खाटी महत्वाचा षटका टाकत असताना आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या आहे 33 धावा. फुलर लेनचा चेंडू या वेळेला टिपला जातोय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. जावेद खाटीला मिळतं यश. अर्थात RPL 2026 मध्ये यावर्षी खेळाडूंबरोबर प्रेक्षक कोथळे टीम आपण संपर्क करायचा आहे. ही मॅच संपल्याबरोबर आपण लगेच टॉस घेणार आहोत. बाळासाहेब आपण सज्ज राहायचंय. ही मॅच संपल्याबरोबर आपण नाणेफेक घेणार आहोत. कारण की पराजित अशी मॅच यानंतर आपण खेळणार आहोत. एक जिद्दी खेळाडू म्हणून जावेदची ओळख आहे. अगदी आपण पाहिलं काही चेंडूवरती आक्रमक फटके आले परंतु त्यानंतर घेतली विकेट जावेद खाटिक यांनी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण आता मॅचचं बदलताना पाहायला मिळेल. समीकरण कळवा. 21 चेंडू 34 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओ चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ही खासियत आहे जावेद खाटिक यांची. चांगलं कमबॅक. एक डॉट बॉल प्रस्तुत केला. ड्राईव्ह करायचा होता त्या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या स्थिर आहे. ओ पायाचा वेध घेणारा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू. एक धाव येताना पाहायला मिळेल. सिंगल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा धावफलकावरती आहेत. सीमारेषेच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल टिपेल खेळाडू व्यतिरिक्त त्यासाठी सन्माननीय बाळासाहेब नवाळी यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आणि क्रिकेट लव्हर्स यांच्या माध्यमातून देखील 50 असे 150 रुपये त्या प्रेक्षकाला मिळणार आहेत. पण तो खेळाडू नसावा. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे.
सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला तर ऑन साईडच्या दिशेला फटका खेळला. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय पोहोचताना पाहायला मिळतोय. एक एक धाव खूप महत्वाची. बून बून से बनता है सागर. रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 18 चेंडू. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. शक्तिशाली संघांमध्ये धावांची मैदान अशी एक जागा ज्या ठिकाणी या संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. मैदान अशी एक जागा जिंकण्याची स्फूर्ती आपल्याला मिळते. मैदान अशी एक जागा आयुष्यात आलेल्या अडचणींवरती मात करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देते. ते विद्यापीठ म्हणजे मैदान. विकेट येते हॉटेल यशोनंद. मॅच एक एका चेंडू लगत बदलताना पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण गुणोत्तर प्रमाण एक एका चेंडूच्या लगत बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 चेंडू 32 धावांची गरज. 32 धावा 17 चेंडू. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज होताना पाहायला मिळाला आणि या यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन मिसावतोय. सागर गोंदकेचं हे महत्वाचं षटक जारी आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळून काढला. पप्पू चेंडूवरती येत आहेत. प्राप्त केली जाईल आणखीन एक सिंगल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 चेंडू 31 धावांची गरज. 15 चेंडू 31. ही मॅच देखील रंगतदार अवस्थेत. ओ लेंथ बॉल झपकने यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सागर गोंदके महत्वाचं षटक हाताळत असताना यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. फटका धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे. विक्रमच्या बॅट मधून क्वालिटी फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमापार षटकार. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. आता शेवटचे 12 चेंडू 25 धावांची. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार. आपला
12 चेंडू 25 धावांची गरज. 25 धावा 12 चेंडू या मॅचचं समीकरण. खर तर हा सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कोण बाजी मारणार, येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. 12 चेंडू 25 धावांची गरज. संघर्ष रंगताना पाहायला मिळतोय. मॅच रोमार्शक त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. फुलटॉस होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. मिड ऑफला खेळून काढला, यष्ट्या उडवल्या. निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर. आहेत कुणाल नवाळी, मच्छिंद्र पोटकुले मेजर, अजय कोंडार, आकाश कोंडार, मच्छिंद्र सुकटे, बाळा मशाळ, तेजस लोटेक, अभिषेक बडांगे आणि अमोल कोरडे मेजर हे आमचे आयोजक टीम. अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. अर्थात एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 44 धावा 11 चेंडू 23 धावा या मॅचचं समीकरण. यावेळेला बिग हिट केला जातोय. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचताना पाहायला मिळतोय. विकेटचं होईल पतन. एकोणीस फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी अकोले तालुक्यातील आणखीन एक मानाची क्रिकेटची स्पर्धा चलो कोतुळ. भव्य दिव्य आयोजन या वर्षी देखील कोतुळ प्रीमियर लीगचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या फॉर्म भरायचा आहे. या वर्षी देखील मोठ्या धूमधडाक्यात कोतुळ प्रीमियर लीग येणाऱ्या 19 फेब्रुवारी पासून चालू होते. जास्तीत जास्त संख्येनं खेळाडूंनी त्या ठिकाणी मात्र या स्पर्धेत सहभागी व्हायचा आहे. इरफानभाई सय्यद देखील सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करेल आणि संपूर्ण संयोजक आयोजक टीमचं मनापासून स्वागत करेल. कोतुळ प्रीमियर लीग कमिंग सोन. ओ यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. लास्ट 8 बॉल 23 रिक्वायर. ओ या वेळेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. बॉल्स आणि रन्स तफावत आता वाढत चालली. अर्थात
44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. नितेश स्वतः संघ मालक आहेत. टीमचं नावच नितेश 11 आहे. शेनीत आणि आता नितेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. यावेळेला फटका सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक झेल फलंदाजाचा संपतोय खेळ. विकेटचं पतन. गणपत यांनी टिपलेला झेल विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फलंदाज बाद यश मिळताना पाहायला मिळतंय. मॅच थोडी थोडी कठीण होत चालली आहे, परंतु एक सुरेख वाक्य आहे, जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो. मैदानाच्या आतमध्ये क्षमता आहे लढण्याची. नितेश 11 6 चेंडू तब्बल 23 बनवायच्यात. आक्रमणाला महत्व असेल, स्फोटकता दाहकता या गोष्टीला महत्व असेल. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 23 धावांची गरज. क्रिकेट लवर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीगचा थरार तुम्ही पाहतायत. पहिली मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत रंगली आणि ही मॅच देखील रोमांचक झाली. 6 बॉल 23. अगदी आपण पाहतोय रिजवान याच्या हातामध्ये पहिले 2 चेंडू तर वाईड आलेत. या वेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 21 धावा. जशी मॅच संपेल आपण रेडी राहायचे. भैरवनाथ क्रिकेट क्लब बाळासाहेब लगेच टॉस आपण करणार आहोत. 2 पराजित टीम आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळतील यानंतर. ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय एष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. फॅन आणि बरेच काही नियम व अटी लागू. आरपीएल स्पर्धेत सहभागी खेळाडू. संधी पुन्हा एकदा प्राप्त झालीये. जावेद खाटिक ओ वडकॉट अप्रतिम झेल जावेद खाटिक यांचा. विकेटचं पतन. अर्थात आरपीएल 2026 मध्ये यावर्षी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ. 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा बरेच काही नियम व अटी लागू. आरपीएल स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. कुपनची किंमत फक्त 10 रुपये.
बॉलर तयार. ओ डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 49 रन ऑन स्कोर कार्ड. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शतरक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित अकोले तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात राजूर प्रीमियर लीग 2026 पर्व 5 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस दाते